नेपाळ हिमालयाची शांतभूमी, परंतु या शांतीभूमीमध्ये हिंसाचाराची छाया का बरं आहे? तर इथे हिंसा का झाली? तर इथं राजकीय अस्थिरता, बेरोजगारी, हिंसाचार आणि जातीय मतभेद यामुळे लोक नेपाळमध्ये काठमांडूमध्ये रस्त्यावर आली. इतिहासात बघितलं तर 1996 ते 2006 पर्यंत इथे माओवाद्यांचा जो दबदबा होता, जे माओवाद्याने नेपाळमध्ये बंड केलं होतं त्याचीच ही प्रतिक्रिया म्हणून यामध्ये नेपाळ हादरला होता आणि हजारो हिंसाचार इथे झाले. आणि आजची जी हिंसा आहे जी नेपाळमध्ये काठमांडूमध्ये होते ती ह्याच आधीच्या हिंसाची सावली आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. तिथली जनता ही ऐकत नाही आहे, कारण त्यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि जातीय मतभेद हा तिथला मेन केंद्रबिंदू राहिलेला आहे नेपाळचा. हा हिमालयाचा हे देश पुन्हा शांततेच्या मार्गावर येईल का असाच प्रश्न सर्वांना उपस्थित होतोय. तर जगभरात पुन्हा एकदा नेपाळमध्ये शांतता लाभावी हीच सगळ्या लोकांची इच्छा आहे.